बरेचसे लोक असं म्हणतात ना, की तुम्ही या ठिकाणी जाऊ नका बरं का, या मठात या म्हणजे ते केलेली भक्ती स्वामींपर्यंत जाते. ह्याच मठात आल्यानी तुमची भक्ती स्वामींपर्यंत जाते. तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? की पहिली गोष्ट तर महाराज एकच आहे. ते सगळीकडे महाराज तेच आहेत. मग ते मठमध्ये असू, मंदिरात असू, महाराज एकच आहे. आता हे प्रचितीचा विषय आला. हा प्रचितीचा विषय काय होतं, प्रचिती मीन्स पर्चेस, पर्चेस मीन्स बिझनेस झाला तो. ओके. बरोबर ना? तर पहिली गोष्ट तर मठामध्ये आपण प्रत्येकाला काय करतोय, की आमचा मठ, आपला मठ. नाही का, की बाबा आमच्या मठामध्ये ही प्रचिती येते. बाकीच्या मठामध्ये येते का नाही ते त्यांना बी माहिती नसतं. पण ॲक्चुअली प्रचिती सिस्टमच चुकीची आहे. बरं. सिस्टम काय आहे? भक्ती मार्ग आहे हं. आणि प्रेम. महाराजांविषयी प्रेम आणि महाराजांची आपल्याला भक्ती करायची आहे, त्याच्यानंतर महाराज आपल्यावर प्रेम करतील. हा वाह! पॉइंट आहे. आणि जे लोकं प्रचितीच्या पाठीमागे पळतात आहे ना, ते ॲक्चुअली भक्त होऊच शकत नाही. कारण की प्रचिती मीन्स परचेस पाहिजे बिझनेस. हं. तो तर इकडं ह्या मठात गेला, त्याला प्रचितीने आली. परत दुसऱ्या मठात गेला, प्रचितीने आली. परत तिसऱ्या मठात गेला, प्रचिती आली. मग त्याने तर ते कन्सिडर करून टाकलं, की बाबा ह्या इथेच मठामध्ये महाराज आहेत. मग दुसऱ्या मठात महाराज नाही आहेत का? नाही असं. ॲक्चुअली असं नाही होऊ शकत. तर पहिले ते समजून घ्यायचं आपल्याला, की पहिले नियम काय आहेत हे समजून घ्यायचे. हं, कुठल्याही मठामध्ये असेल तरी. तर आपण जोपर्यंत नियम समजून नाही घेत, तोपर्यंत आपण भक्ती करू शकत नाही. हं. महाराज तर प्रचिती देणार आहे तुम्हाला. वाह! महाराज भले तुम्ही जप करू नका, कारण की ते अध्यात्म संबंध गेल्या जन्मीचे आहेत. हं. त्यामुळे महाराज तर तुम्हाला ह्या जन्मी थोडंफार का होईना प्रचिती देणारच आहे तुम्हाला. नाही असं नाहीये. हं, हं. पण आपल्याला असं कन्सिडर नाही करायचं, की आता प्रचिती मिळतच जाणार आहे. नाही, आपल्याला त्याच्यानंतर बी आपले काही जिम्मेदारी आहेत महाराजांच्या प्रती. हं. ते जिम्मेदारी काय हे पहिले समजून घ्यायचं आपल्याला. ओके. ते समजण्यासाठीच ज्ञान पाहिजे, की आपलं माझं वास्तविक कर्तव्य काय आहे महाराजांविषयी? मी हां. काय केलं पाहिजे महाराजांविषयी? हे कळणं खूप गरजेचं आहे. हे जर ओके. कळलं नाही तर आपण भटकत राहणार, की फक्त प्रचिती, प्रचिती. हां, चला मग बघा प्रॉब्लेम एक आला, तो सॉल्व्ह झाला, परत दुसरा प्रॉब्लेम येणार आहे. मग तेव्हा काय करणार? परत तुम्ही तेच करत राहणार. दुसऱ्या मठात. नाही ना, असं नाही होत कधी पण. तर पहिली हां. गोष्ट भक्ती मार्गामध्ये किती बी प्रॉब्लेम आले, एकदा ज्यावेळेस आपण भक्ती मार्ग स्वीकारतोय, तर प्रॉब्लेम किती बी होऊ द्या, सोल्युशन एकच राहणार आहे. सोल्युशन बदलणार नाहीये तिकडं महाराज. जे बरं. आपण साधना करतोय, हं, हं. ते कधी बदलत नाही. आता जसं की समजा आज प्रॉब्लेम आला, आज आपण ही साधना केली, उद्या दुसरा प्रॉब्लेम आला, मग दुसरी साधना केली, परवा दिवशी तिसरा प्रॉब्लेम आला. तर साधना कधी बदलत नाही. साधना कॉन्स्टंट राहणार, की जसं तेच. तुम्हाला जप करायचं, जप करायचंच आहे. हं, हं, हं. तुम्हाला बखर वाचायची तर बखर वाचायची आहे. हं, हं, हं. महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला दर्शन घ्यायचं हे हे चालूच राहणार. हे कधी बदलत